कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी दाखवणार आहे ज्वारीच्या लाह्या कसं करायचं ते। आषाढ अमावस्येला तसेच नागपंचमीला ज्वारीच्या लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो। श्रावण महिन्यात ज्वारीच्या लाह्याला खूप महत्त्व आहे। वाटीभर ज्वारीपासून टोपलभर लाह्या तयार होतात। ज्वारीच्या लाह्या करायला एकदम कमी वेळ लागतो आणि खायला सुद्धा एकदम भारी लागतात। चला तर मग ज्वारीच्या लाह्या कसं करायचं ते बघूया। ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारी घेतली आहे, स्वच्छ निवडून। गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवलं आहे। पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाणी उकळल्यानंतर लगेच आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची आहे। ज्वारी टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर चाळणी घेऊन सर्व ज्वारीची चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे पाणी नितळावून। पाणी नितळलं की लगेच आपल्याला एक गमजा घेऊन त्याच्यावर पसरवून फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचं आहे। पाणी नितळल्यानंतर गमजा असं गाठ मारून बांधून ठेवायचं आहे। तासाभरानंतर हे ज्वारी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बांधून असंच आपल्याला कडेला ठेवून द्यायचं आहे। 1 तास झालेला आहे। आता आपण ज्वारी काढून बघूया। ज्वारी थोडंसं मऊ अशी झालेली आहे आणि एकदम कोरडी झाली आहे। ही ज्वारी आपण आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढई चांगली गरम झालेली आहे। हे भिजवलेल्या ह्या 2 चमचे ते 1 चमचा आपल्याला घेऊन ते कढईमध्ये टाकायचे आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता लाह्या कसा फटाफट उडत आहे। 1 ते 2 चमचे ज्वारी आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। वरती झाकण ठेवल्यावर सुद्धा आपल्याला थोडं हलवायचं आहे। लगेच थोड्या वेळात लाह्या तयार होतात। तयार झालेल्या लाह्या आपल्याला झारीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्वारी खाली गळते। ह्या तयार झालेल्या लाह्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा थोडीशी ज्वारी टाकून सतत हलवत राहायचं आहे। ज्वारी चांगली गरम झाल्यानंतर मग ज्वारी फुटायला चालू होते। चांगलं हलवल्यानंतर वरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवत राहायचं आहे। बघा लाह्या कसा फटाफट फुटत आहेत, एकदम फुलासारख्या दिसत आहेत। तुम्ही बघू शकता किती छान लाह्या तयार झालेल्या आहेत। ह्या लाह्या झारीने पुन्हा एकदा गाळून घ्यायच्या आहेत आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व लाह्या करून घ्यायच्या आहेत। ह्या लाह्या अशाच खायला सुद्धा खूप छान लागतात। ज्वारीच्या लाह्याची भेळसुद्धा खूप छान होते। कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ घालून एकदा नक्की ट्राय करून बघा। पूर्वीच्या काळी बायका चुलीवरती लाह्या करायच्या, भरपूर लाह्या करायच्या आणि माणसंही सुद्धा खूप आवडीनं खायचे। तुम्ही सुद्धा याप्रमाणे लाह्या नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा।